नमस्कार मंडळी. स्वातंत्र्यवीर सावरकर जीवन कार्यदर्शन या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपला आजचा भाग हा 10वा भाग आहे आणि भागाचं शीर्षक आहे मित्रमेळा संस्थेची स्थापना. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की विनायकाला त्याचे सहकारी कसे कसे मिळालेले होते. मग म्हस्कर, पागे आणि आबा दरेकर हे आता त्याचे मित्र बनलेले होते. आणि तिळभांडेश्वरच्या बोळामध्ये हे सावरकर बंधू राहायला आल्याचं आपण मागच्या भागामध्ये पाहिलं. मंडळी, याच तिळभांडेश्वर बोळात भारतातील पहिली तरुण क्रांतिकारकांची संघटित गुप्त संस्था साकार झाली बरं का. 1899च्या नोव्हेंबरच्या शेवटी 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या विनायकाच्या नेतृत्वाखाली म्हस्कर आणि पागे हे दोन सदस्य असलेल्या राष्ट्रभक्त समूह या संघटनेची स्थापना झाली. म्हणजे मित्रमेळ्याच्या आधीचं स्वरूप काय आहे संघटनेचं, तर राष्ट्रभक्त समूह. आणि या संस्थेचे सभासद कोण होते? आधी सुरुवातीला तिघच जण होते, विनायक, म्हस्कर आणि पागे. या 3 युवकांनी सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने भारत मातेला मुक्त करण्याची आणि वेळप्रसंगी प्राणांची आहुती देण्याची शपथ घेतली. म्हणजे आपल्या देवीच्या समोर, अष्टभुजा देवीच्या समोर जी विनायकाने प्रतिज्ञा घेतली होती, आता त्याच्यातल्या एक 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 कृतीयुक्त पायरीला सुरुवात झालेली आहे. त्यातली पहिली पायरी म्हणजे हा राष्ट्रभक्त समूह निर्माण झाला. या संघटनेची माहिती अगदी बाबारावांना सुद्धा नव्हती बरं का. आणि हे सगळं या तिघांनी गुप्तपणे या संघटनेचं कामकाज ठेवलेलं होतं. आधी तरुण मुलांना संघटित करून मग त्यातील निवडक मुलांना प्रशिक्षण देऊन सशस्त्र क्रांतीसाठी सज्ज करण्याची या तिघांची योजना होती. आणि या त्रिकुटाने संस्थेचे सांकेतिक नाव रामहरी असे ठेवले होते. आणि मग ते एकमेकांशी कसं बोलायचं माहितीये? या संस्थेबद्दलची माहिती किंवा आत्ताच्या भाषेत अपडेट देताना ते काय म्हणायचे माहितीये? वार्तालाप करताना ते असं म्हणायचे, आज रामहरी भेटला, आज रामहरी असे म्हणाला, अमुक दिवशी रामहरी येणार, रामहरी अमक्या ठिकाणी भेटेल. हे झालं सगळं सांकेतिक भाषेमधलं वार्तालाप. पण त्याचा खरोखरचा अर्थ काय असायचा? की गुप्त संस्थेची बैठक आज झाली, अमुक ठिकाणी ठरलेली आहे, अमक्या ठिकाणी ती बैठक आहे. अशा प्रकारे सांकेतिक भाषेमध्ये हे तिघजण एकमेकांशी वार्तालाप करायचे. आणि विनायकानं ठरवलेलं होतं की या संघटनेची जी रचना आहे ती द्विस्तरीय पाहिजे. म्हणजे कशी? एक प्रकट संघटना, म्हणजे जी सगळ्या लोकांना अस्तित्वात असलेली दिसेल, जी युवकांना आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती आकृष्ट करण्यासाठी उत्सव आणि मेळे यासारखे शांततामय कार्यक्रम आयोजित करून त्यामधून राष्ट्रभक्ती आणि संघटन कौशल्य ज्या तरुणांकडे असेल असे तरुण शोधण्याचं काम केलं जाईल. म्हणजे वरवर पाहता सभा घेतल्या जातायत, मेळे भरवले जातायत, असे जे शांततामय उत्सव केले जातायत, असे शांततामय कार्यक्रम या संघटनेमार्फत आयोजित करण्यात आलेले होते. आणि मग या उत्सवामध्ये किंवा मेळ्यांमध्ये जे युवक येतील, त्याच्यातले युवक निवडायचे, की राष्ट्रभक्तीकडे कोणाचा कल आहे, कोणामध्ये नेतृत्व गुण आहेत, कोणामध्ये संघटन कौशल्य आहे. मग अशा तरुणांना शोधायचं. आणि मग हे जे निवडलेले, शोधलेले तरुण आहेत, ते गुप्त सशस्त्र संघटनेचा भाग म्हणून प्रत्यक्ष काम करायचे. लक्षात येतंय मंडळी तुमच्या? म्हणजे किती हुशारीने विनायकाने आपली कार्यप्रणाली अस्तित्वात आणायला सुरुवात केली होती ते आपल्याला दिसतं. आणि ह्या सगळ्या योजनेनुसार या त्रिकुटाने मग 1 जानेवारी 1900 या दिवशी राष्ट्रभक्त समूहाची प्रकट संस्था म्हणून मित्रमेळा या संस्थेची स्थापना केली. म्हणजे अशा प्रकारे 1900 साली
मित्रमेळा ही संस्था, ही संघटना अस्तित्वात आली. बाबाराव, दातार बंधू, वर्तक बंधू, आबा दरेकर आणि इतर काही जण मित्रमेळ्यात सामील झाले. आता हळूहळू या मित्रमेळ्याची सदस्य संख्या वाढायला लागली. दर शनिवारी आणि रविवारी मित्रमेळ्याच्या सभा होत असत. त्यात एखाद्या विषयावर बोलण्याकरता एखाद्या वक्त्याची निवड केली जात असे. वक्ता म्हणजे कोणी बाहेरनं आयात केलेलं नाही मंडळी. ही जी सगळी सभासद मंडळी होती, त्यांच्यामधनंच एखाद्या वक्त्याला निवडलं जायचं एखाद्या विषयावर बोलण्यासाठी. आणि त्याच्या भाषणानंतर त्या विषयावरती सविस्तर चर्चा व्हायची. हे अत्यंत महत्वाचं आहे. नुसतं भाषण ठोकलं झालं आपलं काम असं नाही. तर भाषणामध्ये बोलणाऱ्याने जे मुद्दे मांडले आहेत, ते प्रत्येकाला पटले का? त्याबद्दल प्रत्येकाचं काय निष्कर्ष आहे? प्रत्येकाचं काय मत आहे? ह्याचा सुद्धा उहापोह किंवा ज्याला आपण ह्याच्यातला जो आंतरसंवाद म्हणतो एकमेकांमधला, तो सुद्धा घडून यायचा. सुरुवातीला जे विषय असायचे ना भाषणाचे, ते अगदी सामान्य असायचे. परंतु नंतर विनायकाने हळूहळू राजकारण, चालू घडामोडी आणि क्रांतीविषयक विचारांवरती आपल्यास सुरुवात केली. म्हणजे तुमच्या लक्षात येतं एक एक पायरी सावरकर आपल्या क्रांतिकार्याच्या मार्गाने चालायला लागलेले आहेत आणि आपल्या बरोबरचे जे मित्रवर्य आहेत त्यांच्या मार्फत त्यांच्याबरोबर संघटना स्थापन करून त्यांना सुद्धा या कार्यासाठी त्यांनी प्रेरणा द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि या मेळ्यामधली जी ज्वलंत भाषणं आहेत, त्या ज्वलंत भाषणांमध्ये विनायक सशस्त्र संघर्षाच्या आवश्यकतेवरती भर देत असायचा. म्हणजे इंग्रजांना जर का या देशातून हाकलून लावायचं असेल, तर नुसतं विनंती पत्र, विनंती अर्ज करून भागणारं नाही, तर सशस्त्र संघर्ष करणं सुद्धा जरुरी आहे, हे विनायकाने तेव्हाच ओळखलेलं होतं. मंडळी, मित्रमेळ्यातील ही जी चर्चा आहे, त्याच्यामध्ये भाषा, साहित्य, अर्थव्यवस्था, इतिहास, व्यायाम, गोरक्षण, वेदांत यासारख्या कुठल्याही विषयावरती ती चर्चा असली, ते भाषण असलं, तरी सुद्धा विनायक त्या चर्चेचा जो ओघ आहे, तो राजकीय स्वातंत्र्याच्या आणि सशस्त्र क्रांतीच्या मुख्य मुद्द्याकडे वळवायचा. म्हणजे किती हुशारीने सावरकर आपली पावलं टाकत होते बघा. कोणताही विषय असू दे, साहित्याचा असू दे, अर्थव्यवस्थेचा असू दे, इतिहासाचा असू दे, पण त्याला अशी कलाटणी द्यायचा विनायक, की जेणेकरून आपल्या सशस्त्र क्रांतीच्या मुद्द्याकडे आपल्या सभासदांना वळवता येईल. मंडळी, मित्रमेळ्याच्या या बैठका सुरुवातीला पागे आणि मस्करांच्या घरी व्हायच्या बरं का. पण लवकरच त्यांनी एक कायमस्वरूपी जागा निश्चित करण्याचं ठरवलं. आणि जागा कोणती निश्चित केली? तर विश्वामित्रांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील, आता हे विश्वामित्र म्हणजे कोण? आपण मागच्या भागामध्ये बघितलं, की त्यांच्याकडे आबा दरेकरांची आई कामाला जायची. आणि हे जे विश्वामित्र आहेत, त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील आबा दरेकरांच्या खोलीची निवड मित्रमेळ्याच्या बैठकीसाठी निश्चित करण्यात आली. सर्व सदस्यांनी मिळून ही खोली सजवली. कशी सजवली बघा बरं का. रवी वर्मा यांनी चितारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र मध्यभागी लावलेलं होतं. त्याचबरोबर काय होतं? नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे हे 1857च्या उठावाचे नायक बघा हां. वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू आणि महादेव गोविंद रानडे या क्रांतिकारकांच्या, लोकमान्य टिळक, काळकर्ते परांजपे यांच्या छायाचित्रांनी भिंती सजल्या. म्हणजे ज्या व्यक्तींकडे पाहून आपल्याला प्रेरणा मिळेल, अशा सगळ्या व्यक्तींचे फोटो, तसबिरी त्या खोलीमध्ये आता लावण्यात आलेले आहेत. भिंतीवर क्रांतिकारकांचा जणू वंशवृक्षच प्रगट झाला होता. ज्याचे सर्वार्थाने योग्य वारसदार कोण होते? हे मित्रमेळ्याचे सदस्य होते. आता पोलिसांनी जर का या संस्थेवर धाड टाकली, तर ही सगळी क्रांतिकारकांची छायाचित्र पाहून त्या पोलिसांना नक्कीच संशय येणार. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं होतं, या सभासदांनी तिथे
इंग्रजांच्या राजाचे आणि राणीचे चित्रही लावावे असं म्हस्करांनी सुचवलेलं होतं. कारण म्हस्करांना भीती वाटत होती, की सगळी क्रांतिकारकांची चित्र पाहिल्यानंतर पोलीस आक्षेप घेतील आणि पोलिसांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्यासाठी आपण इंग्रजांच्या राजाचं आणि राणीचं सुद्धा चित्र लावावं असं म्हस्करांनी सुचवलं. पण अत्याचारी सत्ताधाऱ्यांची छायाचित्रे लावून या भिंती अपवित्र करण्यापेक्षा आम्हाला राजद्रोहाची शिक्षा झाली तरी चालेल असे ठामपणे सांगून विनायकाने या सूचनेला स्पष्ट नकार दिला. काय भाषा आहे बघा. मनामध्ये कुठलाही संदिग्ध भाव नाहीये. निसंदिग्धपणे सावरकर म्हणाले, यांची चित्र लावायची नाहीत. भले राजद्रोहाची शिक्षा मला झाली तरी चालेल, आपल्याला झाली तरी चालेल. शेवटी तडजोड होऊन राजकीय वास येऊ नये म्हणून काही देवदेवतांची चित्र लावण्यात आली. त्याला विनायकाने परवानगी दिली. पण जे आपल्यावर अत्याचार करतायत त्या राजा आणि राणीचं चित्र लावायला विनायकाने ठामपणे नकार दिलेला आहे. आणि असं त्याचं जे निश्चित धोरण आहे, विचार आहे, हे पाहिल्यानंतर मंडळी पुढे त्यांनी जी कविता लिहिली त्याच्यातल्या ओळी आपल्याला नक्कीच सतत सतत आठवत राहतात, की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने. हे जे व्रत घेतलंय त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचं, ते अंधतेने घेतलेलं नव्हतं. भावनेच्या आवेगात घेतलेलं नव्हतं. हे सावरकरांनी वेळोवेळी तसा विचार आणि कृती करून स्पष्ट केलेलं आहे. आता ही जी खोली होती, ती खोली मुख्य रस्त्यापासून दडलेली असली म्हणजे दिसत जरी नसली आणि आवाज सहसा बाहेर जात नसला तरी सुद्धा रस्त्यावर आवाज जात नाही ना किंवा कोणी हेरगिरी करत नाही ना हे पाहण्यासाठी बैठकीच्या वेळी काही सदस्य टेहळणी करत असत. म्हणजे किती आत्ताच्या भाषेत सांगायचं तर प्रिकॉशन घेतलेली आहे, काळजी घेतलेली आहे बघा. जर कधी खोलीतील आवाज रस्त्यावर ऐकू येण्याइतपत वाढला तर ते संकेताद्वारे आतल्या मंडळींना सावध करत बाहेर टेहळणी करणारी मंडळी आणि मग आतील चर्चेचा विषय बदलला जायचा. म्हणजे म्हणजे कधी आक्रमक जर का विषय निघाला असेल राष्ट्रभक्तीच्या अनुषंगाने तर विषय बदलला जायचा. आणि कधी धाड पडलीच तर ही बुद्धिमान युवकांची एक अराजकीय आणि निरुपद्रवी संस्था आहे हे दाखवता यावे यासाठी अराजकीय विषयांवरची भाषणांची टिपणे संग्रहित केली जात. तुमच्या लक्षात येत आहे मंडळी? म्हणजे सगळ्या जाज्वल्य विषयावर चर्चा तर करायचीच, पण पोलिसांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकायची असेल तर, पोलिसांचा लकडा मागे लावून घ्यायचा नसेल तर, सगळे जे अराजकीय विषय आहेत म्हणजे इंग्रजांच्या भाषेमध्ये त्यांना जे निरुपद्रवी वाटणारे विषय आहेत, अशा विषयांवरची जी भाषणांची टिपणं आहेत, नोट्स आत्ताच्या भाषेत आपण म्हणू, ते मात्र त्या खोलीमध्ये संग्रहित केलेलं असायचं. म्हणजे चुकून माकून जर का धाड पडलीच, तर कळेल बाबा इथे कोणती चर्चा होती आहे. जे अराजकीय विषय आहेत, ज्याच्यामुळे इंग्रज सरकारला धोका निर्माण होणार नाही, अशा कोणत्यातरी निरुपद्रवी विषयांवरती चर्चा चाललेली आहे. हे कळावं म्हणून ही तजवीज करण्यात आलेली होती मंडळी. म्हणजेच 1900 साली आता मित्रमेळा या संस्थेची स्थापना झालेली आहे. ती स्थापना कशी झाली, त्याचं सुरुवातीचं स्वरूप काय होतं, हे मंडळी आपण आत्ताच्या या भागामध्ये बघितलं. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे या YouTube चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल. धन्यवाद मंडळी.